नमस्कार सर्वांना, मी स्मृती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। हे बघू शकता किती अशा पांढरा शुभ्र कुरवड्या बनवून तयार आहेत। ह्या कुरवड्या गव्हाच्या नसून मी फक्त साबुदाणा भिजवून ह्या कुरवड्या केलेल्या आहेत। साबुदाणाला शिजवायची गरज नाही किंवा त्याच्यासाठी दुसरं काही करायची गरज नाही, फक्त साबुदाणा भिजवायचा आणि कुरवड्या तयार। हे बघा किती दिसायला सुरेख दिसतात, कलरही तेवढाच छान येतो। कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये ह्या कुरवड्या मी बनवल्या आहेत। चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूयात। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। एका भांड्यामध्ये 2 ग्लास साबुदाणा मी घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। 2 ते 3 वेळेस याला धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यावरती एक थोडंसं पाणी ठेवून आपल्याला 5 ते 6 तास हे साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। आता ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि ह्याला भिजायला ठेवून देते। आता बघू शकता 5 ते 6 तासानंतर आपला साबुदाणा एकदम चांगला असा भिजलेला आहे। असं दाबून बघायचा, व्यवस्थित निघतोय म्हणजे तो साबुदाणा आपला व्यवस्थित भिजलेला आहे। आता त्याला व्यवस्थित मोकळं असं आपण करून घेऊयात। सगळा साबुदाणा मोकळा करून घेतलेला आहे, बघू शकता। आणि आता इथे एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला ह्या पाण्याला एकदा उकळी काढून घ्यायची आहे। आता बघू शकता हे पाणी उकळलेलं आहे आणि आता हे पाणी आपण जो भिजवलेला साबुदाणा आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हे बघा, हे असं हे उकळलेलं पाणी आपल्याला ह्या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आणखीन ह्याच्यामध्ये पाणी लागतंय, तर थोडंसं पाणी आणखीन मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे। पाणी हे मी अंदाजेच घेतलेलं आहे, असं फिक्स असं काही त्याचं माप नाही आहे। त्याला जेवढं लागेल असं त्याच्यामध्ये आपण पूर्ण साबुदाणा भिजेल एवढं पाणी ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे। आता हे बघू शकता तुम्ही, पूर्ण साबुदाणा त्याच्यामध्ये भिजला आहे, एवढं पाणी मी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि हा साबुदाणा रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचा आहे। आता ह्याच्यावरती आपण असं झाकण ठेवूयात आणि ह्याला रात्रभर भिजू देऊयात। आता बघू शकता तुम्ही 12 तास साबुदाणा आपला भिजल्यानंतर हा असा दिसतोय, एकदम व्यवस्थित मऊसुरूक असा हा भिजलेला आहे। आता आपण ह्याला थोडंसं मोकळा करून घेऊयात। आता आपल्याला हा सगळा साबुदाणा एका चाळणीच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे। तर मी अशी एक पूर्णाची चाळणी घेतलेली आहे आणि खाली स्टीलचं भांडं एक ठेवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हा भिजवलेला साबुदाणा थोडा थोडा करून टाकून घ्यायचा आहे आणि मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला हे सगळा साबुदाणा ह्या चाळणीतून काढून घ्यायचा आहे। हे बघा, हे असं मॅशरच्या साहाय्याने त्याला प्रेस करायचं आणि प्रेस केलं की साबुदाणा खाली यायला सुरुवात होते। साबू एकदम व्यवस्थित भिजल्यामुळे तो इझिली येऊन जातो। आता आपण हा सगळा साबुदाणा ह्या चाळणीतून काढून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, हे बघा असं प्रेस केलं की अशा प्रकारे आपला एकदम बारीक झालेला एकसारखा झालेला साबू खाली येतो। तर असं प्रेस करून आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे। आता हे बघू शकता, मी सगळा साबुदाणा चाळणीमधून काढून घेतलेला आहे आणि हे मिश्रण एकदम एकसमान एकसारखं झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि हे व्यवस्थित असं आता आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं म्हणजे ते आपल्या हाताला चिटकलं जात नाही आहे आणि व्यवस्थित एकजीव त्याला करून घ्यायचं, म्हणजे मीठ पण सगळीकडे मिसळून जातं आणि आपलं मिश्रण देखील एकजीव होतं। आता ह्या भांड्यामध्ये बसत नाही आहे, तर मी इथे एक स्टीलचं मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। इथं मी एक शेवगा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण कुरवड्या बनवण्यासाठी जी एक चाळणी असते ते घालून घेतलेली आहे आणि असं शेवग्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं, थोडंसंच लावायचं
म्हणजे जेणेकरून हे आपलं जे पीठ आहे ते त्याला चिटकलं जाणार नाही. आणि असं त्याच्यामध्ये छोटे छोटे गोळे टाकून त्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे जेवढं बसतं तेवढं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि नंतर वरून शेवग्याचं झाकण लावून घ्यायचं. तुमच्याकडे वेगळ्या प्रकारचा शेवगा असेल तो वापरला तरी चालेल. आणि हे बघू शकता आता तुम्ही, मी तुम्हाला एक कुरवडी घालून दाखवते. हे बघा किती सुंदर अशी कुरडई होते. एकदम पांढरा शुभ्र अशा कुरडया बनवून तयार होतात आणि खूप इझी प्रोसेस आहे. तुम्ही नक्की ट्राय करायला हवी. हे बघा असं हाताने थोडंसं तोडून घ्यायचं आणि एकदम छान अशी कुरवडी बनून जाते. आता हे सगळ्या कुरवड्या मी घालून घेतलेल्या आहेत आणि किती छान झालेल्या आहेत. खूप सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा आणि सांगा कशा झाल्या आहेत ते कमेंटमध्ये. आता ह्या कुरवड्याला आपल्याला 1-2 ते 3 दिवस चांगलं ऊन द्यायचं आहे आणि चांगल्या अशा वाळवून घ्यायच्या आहेत. आता हे 2 ते 3 दिवस ऊन दिल्यानंतर ह्या कुरवड्या अशा दिसत आहेत. एकदम दिसायला पांढरा शुभ्र आणि खायला देखील तेवढंच छान लागतात. उपवासाला काहीतरी वेगळं म्हणून आपण हे रेसिपी ट्राय करायला काही हरकत नाही. नक्की ट्राय करा आणि सांगा कशा झाल्या आहेत ते. एकदम पांढरा शुभ्र अशा होतात. चला तर आता मी तुम्हाला एक कुरवडी ह्याच्यामधली तळून दाखवते. तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ही कुरवडी घालून घेतलेली आहे. हे बघा एकदम छान फुलते आणि खूप छान अशा ह्या कुरड्या होऊन तयार होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच दुसऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.